कुठे गोळीबार होतोय तर कुठं खुणांच्या घटना सातत्यानं समोर येत आहे। आता अशीच एक घटना समोर आली आहे ज्यामुळे महाराष्ट्र पूर्णतः हादरून गेलाय। बातमी काय आहे, प्रकरण काय घडलं होतं पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर राजारामपुरी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर काल भर दिवसा दुचाकीवरून पाठलाग करून एकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला। राजारामपुरी 13व्या गल्लीतील एका शाळेजवळ पूर्व वैमनस्यातून हा प्रकार दुपारी 3च्या सुमारास घडलाय। हल्ल्यात पंकज निवास भोसले वय 33 याचा मृत्यू झालाय। खुनावेळी वापरलेल्या दुचाकीसह संशयित निलेश उर्फ किशोर विक्रम काटे आणि त्याचा भाऊ गणेश यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। उमेश काटे आणि अमित गायकवाड पळून गेल्याचं रामपुरी पोलिसांनी सांगितलंय। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी आहे की पंकज भोसले चालक म्हणून काम करत होता। यापूर्वी संशयित काटे भावांचा त्याच्याशी वाद झाला होता, त्या रागातून खून झाल्याचा संशय आहे। पंकज सध्या राजारामपुरी 13व्या गल्लीतील एका व्यावसायिकाकडे चालक म्हणून होता। तो नोकरीवरून दुपारी 3च्या सुमारास घरी जाताना काटेसह 4 जण पंकजचा शोध घेत होते। त्याचवेळी पंकज रस्त्यावरती उभा होता। तिथे किशोर आणि गणेश यांनी त्याला पाहिलं। दोघे मारहाण करतील याचा अंदाज घेऊन पंकज बाजूला निघाला। त्यावेळी दोघांनी त्याचा पाठलाग केला, त्याला काठीनं मारहाण केली। साधारण 100 मीटरपर्यंत काठीनं मारहाण करत पाठलाग केला। गल्ली क्रमांक 15 मधील कोरगावकर हाऊसिंग सोसायटीच्या कोपऱ्याला त्याला खाली पाडून मारहाण केली। तेथीलच टोकदार दगड घेऊन त्याला ठेचलं। चेहऱ्यासह त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली। तो तिथेच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। त्याचवेळी तिथं पोलीस पोहोचले आणि चौघांपैकी 2 पळून गेले तर 2घांना पोलिसांनी पकडलं। जखमी पंकजला पोलिसांनी CPR मध्ये दाखल केलं, तिथं त्याचा मृत्यू झाला। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला। राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक तनपुरे यांच्यासह पथकानं वेळीच धाव घेतल्यामुळे 2 हल्लेखोरांना ताब्यात घेता आलं। खून झालेल्या ठिकाणी रस्त्यावर खोदाई काम सुरू आहे, तिथे पाठलाग करून मारहाण सुरू होती। त्याचवेळी स्थानिकांनी पोलिसांशी संपर्क साधला। निरीक्षक तनपुरे व पोलीस पाटील तिथे पोहोचले। त्यांनी पळून जात असलेल्या किशोर आणि गणेशला ताब्यात घेतलंय। 4घांनी मिळून पळत ठेचून खून केल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे। परिसरात CCTV आहेत, तेथील फुटेज ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे। दरम्यान पंकज भोसलेचा खून झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना कळताच नातेवाईक मित्रमंडळींनी CPRच्या शवविच्छेदन गृहाजवळ गर्दी केली होती। त्याची बहीण आणि आई सध्या कनान नगरात राहतात। संशयित आणि मृत दोघं सुद्धा कनान नगरात असल्यामुळे पोलिसांनी तिथंही बंदोबस्त ठेवलेला आहे।